नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पिरकोन सार्डे दिघाटी या गावातील मित्रपरिवाराने घेतले पंढरपूर येथील विठुमाऊलीचे दर्शन। आषाढी एकादशी निमित्ताने महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातील विठ्ठल भक्तांबरोबरच देशातील लाखो भाविक पंढरपूर येथील विठुमाऊलीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। पिरकोन सार्डे दिघाटी गावातील विठ्ठल भक्त शनिवार दिनांक 5 जुलै ते सोमवार दिनांक 7 जुलै या कालावधीत पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या दर्शनाला गेले होते। सर्वजण विठुरायाच्या भक्तीत अगदी लीन झाले होते। ही शेकडो वर्षांची वारीची परंपरा संतांनी चालू ठेवली आहे। संत नामदेव, ज्ञानेश्वर माऊली, संत एकनाथ, संत तुकाराम महाराज यांनी देखील वारीचे महत्त्व सांगितले आहे। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी मोगली आक्रमणापासून वारीला संरक्षण दिले आणि आता किमान 10 लाखाहून अधिक भाविक आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे येत असतात। या सर्व भक्तांनी भक्ती महिमेचा आनंद घेतला। विठुरायाकडे सर्वांना सुखी ठेवण्यासाठी साकडे घातले। वेळापूर येथे वस्तीचा आनंद घेतला। पंढरपूर येथून या ग्रुपचे मित्र दत्ता खिलारे साहेब यांच्या घरी आणि फार्म हाऊसवर जाऊन जेवणाचा आनंद घेतला। जसे पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले, तसेच दत्ता खिल्लारे सर यांच्या घरी आणि फार्म हाऊसवर जाऊन मन अगदी तृप्त झाले असल्याचे सांगितले। सरांच्या सोबत आपुलकीचं नातं निर्माण झालं आहे। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा उरण तालुका भाजपा उपाध्यक्ष मुकुंद गावण, विधानसभा अध्यक्ष रवी भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन गावण, ग्रामीण अध्यक्ष धनेश गावण, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशिकांत पाटील, इंग्लिश स्कूलचे चेअरमन अनंत गावण, प्राध्यापक प्रमोद म्हात्रे सर, प्राचार्य रमाकांत गावण सर, दिघाटीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य अमित पाटील सर, रायगड किसान विकास मोर्चा सदस्य गजानन गावण, ज्येष्ठ कार्यकर्ते अंकुश मोकल, रमण गावण, रमेश गावण, युवा नेतृत्व निलेश गावण, हर्षद भुरे, नवनीत गावण, हर्ष गावण, अमन गावण आदी मान्यवरांनी मनमुराद विठुराईच्या वारीचा आनंद घेतला। या ग्रुपकडून वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, क्रिकेट स्पर्धा, शालेय विद्यार्थ्यांना मदत, रोजगार मेळावा असे अनेक सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जात असतात आणि भविष्यात उरण पनवेल तालुक्यातील जनतेसाठी अधिक जोमाने काम करण्याची शक्ती मिळावी ही देखील प्रार्थना विठू माऊली चरणी केल्याचे सांगितले। बोला जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पिरकोन, उरण। सरांच्या इथं एकदा कसं कधी मेळावा झाला त्याची ओढ आम्हाला लागली आणि ती ओढ आज पूर्ण झाली। उरण तालुका उपाध्यक्ष बाई मुकुंद गावण यांनी आपणा सर्वांच्या आग्रहाखातर ही पंढरीची वारी त्यांनी आर्थिक, सामाजिक आणि मानसिक आधार देऊन पूर्णत्वाला नेलेली आहे। त्याबद्दल मी आम्हा सर्वांच्या वतीनं मुकुंद गावण आणि त्यांच्या परिवाराचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच वेळा आम्ही आलेलो आहोत। सरांचा परिसर म्हणजे एक निसर्गरम्य अशी टेकडी आहे।